वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर। वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 मतं तर विरोधात 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाला शरद पवार गैरहजर। राज्यसभेच्या सभागृहातील चर्चेतही शरद पवार अनुपस्थित। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर। मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती। करुणा मुंडेंच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी। निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाव न लिहिल्यानं धनंजय मुंडेंविरोधात करण्यात आली होती याचिका। अमित शहांना हिंदू पाकिस्तान बनवायचंय। संजय राऊतांचं विधान। तर आम्हाला पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचंय, लक्षात ठेवा। नितेश राणेंचा एक्स पोस्ट करत हल्लाबोल। मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। महिनाभर ड्रोनवर बंदी। दहशतवादी हल्ला, व्हीव्हीआयपी व्यक्ती लक्ष्य होण्याची शक्यता। राज्यात पावसाचा जोर वाढला। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। आणि नाशिक, नंदुरबार, जालन्यासह अनेक भागात गारपिटीचा तडाखा। हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या चिंतेनं बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर।